नमस्कार मंडळी. 99% ज्येष्ठ नागरिकांना हे माहीतच नाही की त्यांचे पाय कमकुवत का होत आहेत. विशेषतः सकाळी झोपेतून उठल्यावर कोणताही अपघात झालेला नसतानाही 60 वर्षानंतर पायाची ताकद दरवर्षी 3% पर्यंत कमी होऊ शकते. तथापि अलीकडील संशोधनातून असे दिसून आले आहे की योग्य पोषक तत्वांचे सेवन करून तुम्ही अवघ्या 12 तासात तुमची ताकद पुन्हा मिळवण्यास सुरुवात करू शकता. हे प्रत्यक्ष वृद्ध लोकांवर आश्चर्यकारक परिणामास सिद्ध झाले आहे. विशेषतः पायामध्ये जिथे वयानुसार रक्ताभिसरण मंदावते, स्नायूंच्या तंतूंना थेट ऊर्जा देणारे, रक्तप्रवाह वाढवणारे आणि सूज कमी करणारे पदार्थ निवडणे ही यामागील मुख्य गुरुकिल्ली आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे शक्तिशाली पदार्थ सांगणार आहोत जे अवघ्या 12 तासात तुमच्या पायांची ताकद परत मिळवण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. हे सर्व पदार्थ प्रत्यक्ष ज्येष्ठ नागरिकांवर तपासले गेले आहेत आणि त्यांची परिणामकारकतेनुसार क्रमवारी लावली आहे. यापैकी काही पदार्थ, विशेषतः 3ऱ्या क्रमांकाचा पदार्थ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तो बहुतेक औषधांपेक्षाही जास्त प्रभावी आहे. अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की या पदार्थांमुळे एका दिवसात शरीराच्या खालच्या भागाची ताकद 36% पेक्षा जास्त वाढली. तरीही जवळजवळ कोणीही तो दररोज खात नाही. सुरुवात करण्यापूर्वी कृपया तुम्ही आम्हाला कुठून पाहत आहात हे कमेंटमध्ये सांगा. तुमच्या गावाचा किंवा शहराचा उल्लेख करा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो आणि त्याला प्रतिसाद देतो. तुमच्या सहभागाची आणि मतांची आम्ही खूप प्रशंसा करतो. चला तर अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. भोपळ्याच्या बिया. पंपकिन सीड्स. भोपळ्याच्या बिया पायांची ताकद वेगाने परत मिळवण्यासाठी एक आश्चर्यकारकपणे प्रभावी मार्ग आहे. जरी तुम्ही बियांना स्नायू बनवणारा आहार मानत नसाल तरी त्यात भरपूर प्रमाणात असलेले मॅग्नेशियम स्नायूंच्या आकुंचन आणि शिथिलतेसाठी आवश्यक आहे. मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यास स्नायूमध्ये पेटके येणे, थकवा वाढणे आणि मज्जातंतूंच्या संकेतांना योग्य प्रतिसाद न मिळणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ताठरपणा, अशक्तपणा आणि चालताना चुका देखील होतात. मॅग्नेशियम रिसर्च या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कमी मॅग्नेशियम पातळी असलेल्या 60 वर्षावरील प्रौढांना चालण्याच्या चाचणी दरम्यान जास्त मॅग्नेशियम पातळी असलेल्यांच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट पायांचा थकवा जाणवला. या व्यतिरिक्त भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले झिंक आणि चांगली चरबी, गुड फॅट्स, हार्मोनल संतुलन आणि सूज नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. वृद्ध व्यक्तींमध्ये ताकद टिकवून ठेवण्यासाठी हे 2 महत्त्वाचे पैलू आहेत. याचे फायदे अनुभवण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही. फक्त 2 मोठे चमचे कच्च्या भोपळ्याच्या बिया तुमच्या शरीराला पुरेसं मॅग्नेशियम देऊ शकतात, ज्यामुळे काही तासातच स्नायूंची दुरुस्ती सुरू होते. फायटिक ॲसिड कमी करण्यासाठी आणि खनिजांची जैव उपलब्धता बायो अवेलेबिलिटी वाढवण्यासाठी बिया रात्रभर भिजवून ठेवा. तुम्ही त्यांना स्मूदीमध्ये मिसळू शकता, सकाळी कच्चे खाऊ शकता किंवा ओट मिलवर शिंपडून खाऊ शकता, पण त्यावर मीठ टाकू नका. भोपळ्याच्या बियामध्ये तणाव कमी करून आणि तुमच्या पायांच्या स्नायूंना कार्यासाठी आवश्यक असलेली खनिजे भरून काढून बहुतांश लोकांना वाटते त्यापेक्षा अधिक वेगाने तो फायदा पोचवतात. नंबर 2. टारटचेरी ज्यूस. टारटचेरी ज्यूस सुरुवातीला एक लोकप्रिय आरोग्यप्रिय वाटू शकते. तथापि या आंबट फळांच्या अर्काचे स्नायूंची ताकद आणि अवयवांच्या पुनरुज्जीवनासाठी असलेले महत्त्वपूर्ण फायदे बहुतेक लोकांना माहिती नाहीत. विशेषतः वृद्ध लोकांमध्ये टारटचेरीमध्ये अँथोसायनिन भरपूर प्रमाणात असते. हे नैसर्गिक वनस्पती संयुगे आहेत जी सूज कमी करतात, रक्तप्रवाह वाढवतात आणि व्यायामानंतर स्नायूंच्या रिकव्हरीसाठी मदत करतात. ही संयुगे लॅक्टिक ॲसिड जो तुमच्या शरीरात हालचालमुळे तयार होतो आणि ज्यामुळे ताठरपणा आणि वेदना दूर होतात, त्याला लवकर बाहेर काढण्यासही मदत करतात. स्कॅनिनेव्हियन जर्नल ऑफ मेडिसिन अँड सायन्स इन सपोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार दररोज 2 वेळा टारटचेरी ज्यूस पिणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी स्नायूंच्या वेदनेत 23% कमी नोंदवली आणि त्यांच्या क्वाड्रिसेप्स मांडीच्या पुढील भागातील स्नायू ताकदीत लक्षणीय वाढ झाली. याचे जलद परिणाम साधारणपणे 8 ते 12 तासाच्या आत दिसतात, ज्यामुळे ते अधिक प्रभावी ठरते. विशेषतः जर तुमचे पाय आधीच ताळलेले किंवा दुखत असतील.
हे कच्चे चेरी खाण्यासारखे नाही, कारण हा ज्यूस कॉन्सन्ट्रेटेड असतो. एक लहान ग्लासात शेकडो चेरींचे दाहक विरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात. परंतु प्रत्येक चेरी ज्यूस सारखा नसतो. तुम्हाला कॉकटेल किंवा मिश्रित चेरी ज्यूस ऐवजी साखर नसलेला 100% टार्ट चेरी ज्यूस हवा आहे. व्यायामानंतर किंवा संध्याकाळी अंदाजे 180 ते 240 मिली सेवन करा. चव खूप तीव्र वाटल्यास तुम्ही ते पाण्यात मिसळूनही पिऊ शकता. हा एक बदल केल्याने तुम्ही दुसऱ्याच दिवशी उभे राहण्याची, चालण्याची आणि पायऱ्या चढण्याची क्षमता वाढवू शकता. रात्रीचा ताठरपणा कमी करू शकता आणि तुमच्या पायांमधील रक्तप्रवाह पुनर्वसित करू शकता. जे वृद्ध सकाळी त्रासाने उठतात त्यांच्यासाठी टार्ट चेरी ज्यूस फक्त एक पेय नाही, तर ते वेगाने काम करणारे पायांसाठीचे पुनर्वसन साधन आहे. नंबर 3. शिजवलेला पालक ही गडद पालेभाजी सामान्य भाजी वाटू शकते, परंतु जेव्हा पायांची ताकद वेगाने परत मिळवण्याचा प्रश्न येतो, तेव्हा ते एक पौष्टिक शक्तिस्थान आहे. त्यांची प्रभाविता केवळ उच्च लोह आणि कॅल्शियममुळे नाही, तर पालकमध्ये नायट्रेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे आहे. हे सर्व ऑक्सिजन प्रवाह, स्नायूंचे आकुंचन आणि मज्जातंतू स्नायूंच्या संपर्कासाठी आवश्यक आहेत. जेव्हा पालक शिजवला जातो, तेव्हा त्यातील पाणी खनिजांचे शोषण रोखणाऱ्या ऑझलेट्सला तोडते. परिणामी तुमच्या शरीराला अधिक फायदेशीर पदार्थ मिळतात, जिथे त्यांची गरज असते. तुमच्या स्नायूंमध्ये फ्रटियाज इन फिजिओलॉजीच्या अभ्यासानुसार पालकासारखे उच्च नायट्रेटयुक्त पदार्थ नियमितपणे खाणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या शरीराच्या खालच्या भागाच्या कार्यात 16% पर्यंत चांगली कामगिरी केली. जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या आणखीन एका अभ्यासानुसार अवघ्या 12 तासात शिजवलेल्या पालकाच्या एका सर्व्हिंगने चालण्याचा वेग आणि पायांची सहनशक्ती सुधारली. विशेषतः 65 वर्षावरील व्यक्तींमध्ये हे घडते, कारण तुमची प्रणाली पालकातील नायट्रेट्सला नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित करते, जे रक्तवाहिन्या विस्तारते आणि तुमच्या पायामधील रक्ताभिसरण सुधारते. वाढलेला रक्तप्रवाह तुमच्या पायांच्या स्नायूंना अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पुरवतो, ज्यामुळे जलद रिकव्हरी, उत्तम समन्वय आणि हालचालीतील थकवा कमी होतो. जास्तीत जास्त फायद्यांसाठी ताज्या पालकाला थोड्या ऑलिव्ह ऑइलमध्ये लिंबाचा रस किंवा लसूण घालून शिजवा. जास्त वेळ उकळल्यास त्यातील पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात. परतणे किंवा हलके वाफवणे हे सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्ही ते गरमागरम तोंडी लावणे म्हणून खाऊ शकता किंवा सूप किंवा अंड्यामध्ये घालू शकता. सातत्य महत्त्वाचे आहे. जर तुमचे पाय जड, मंद किंवा हलक्या श्रमानेही दुखत असतील, तर तुमच्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात 1 कप शिजवलेला पालक समाविष्ट केल्याने एका दिवसात तुमच्या पायांच्या स्नायूची शक्ती वाढवण्यास सुरुवात होऊ शकते. नंबर 4. मसूर डाळ. जरी मसूर डाळ फार आकर्षक नसली तरी पायांची ताकद परत मिळवण्यासाठी ती असे काहीतरी प्रदान करते, जे बहुतेक पदार्थ करत नाही. विशेषतः वृद्ध स्नायूंसाठी हे एक लहान बी आहे, ज्यामध्ये हळूहळू ऊर्जा देणारे कर्बोदके म्हणजेच स्लो रिलीजिंग कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि आवश्यक खनिजे यांचा योग्य समतोल असतो. पायांच्या स्नायूंना रिकव्हरीसाठी प्रथिने व्यतिरिक्त ऊर्जा आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोहासारख्या पोषक तत्वांची सतत आवश्यकता असते. मसूर डाळ हे तिन्ही पुरवते. ती हळू पचते, हे तिच्या प्रभावीतेचे आणखीन एक कारण आहे. हे सुनिश्चित करते की तुमच्या शरीराला अनेक तासांपर्यंत पोषक तत्वांचा सातत्यपूर्ण पुरवठा मिळतो, जे उभे राहताना, चालताना किंवा पायऱ्या चढताना पायांचा थकवा टाळण्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे. ज्या ज्येष्ठांनी केवळ 2 आठवडे दररोज मसूर डाळ खाल्ली, त्यांची स्नायूंची सहनशक्ती 22% ने सुधारली. जर्नल ऑफ जेरेटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका क्लिनिकल अभ्यासानुसार संशोधकांनी विस्तारित उभे राहण्याच्या चाचण्या दरम्यान सुधारित संतुलन आणि वेदनांच्या तक्रारी कमी होणे आणि जलद स्नायू प्रतिसाद वेळ पहिली पेशींच्या पातळीवर काय घडत आहे हे अधिक मनोरंजक आहे. लुसीन स्नायूंच्या दुरुस्ती सुरू करणाऱ्या आवश्यक अमिनो आम्लांपैकी एक मसूर डाळीत भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त ते रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करते. जेवणानंतर पायात अशक्तपणा किंवा थरथरणे यासारख्या समस्या टाळते. तसेच ते प्रीबायोटिक फायबरमध्ये समृद्ध असल्याने ते आतड्यांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, जे सूज नियंत्रित करण्यासाठी आणि पोषक तत्वांच्या शोषणासाठी खूप महत्त्वाचे आहे.
जास्तीत जास्त फायद्यासाठी सुक्या मसूर डाळीला हळद, लसूण आणि थोडा लिंबाचा रस यासारख्या दाहक विरोधी घटकांसह मऊ होईपर्यंत शिजवा. प्रिझर्वेटिव्ह किंवा अतिरिक्त मीठ असलेल्या डबाबंद डाळी टाळा. तुम्ही तिला स्वादिष्ट आमटीत रूपांतरित करू शकता, सूपमध्ये घालू शकता किंवा शिजवलेल्या भाज्यांसोबत गरमागरम सर्व्ह करू शकता. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात 1 कप डाळ खाल्ल्यास रात्रभर तुमच्या पायांच्या स्नायूंना रिचार्ज मिळून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ताकद आणि स्थिरतेमध्ये लक्षणीय सुधारणा जाणवेल. नंबर 5. साल्मन मासा. साल्मन फक्त तुमच्या हृदयासाठीच फायदेशीर नाही, तर पायांच्या स्नायूंची ताकद परत मिळवण्यासाठी सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे. विशेषतः वय वाढल्यावर साल्मन त्यांच्या अद्वितीय पौष्टिक रचनेमुळे खास आहे. हे व्हिटॅमिन डी, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि उच्च गुणवत्ताच्या प्रथिनांनी समृद्ध आहे. या सर्वांचा तुमच्या पायांच्या स्नायूंच्या कार्यावर आणि रिकव्हरीवर तात्काळ परिणाम होतो. स्नायूंच्या तंतूच्या वाढीसाठी केवळ प्रथिने आवश्यक नाहीत, त्यांना दुरुस्तीत अडथळा आणणारी सूज कमी करण्यासाठी योग्य प्रकारच्या चरबीची आवश्यकता असते. या व्यतिरिक्त कॅल्शियम प्रभावीपणे शोषून घेण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी त्यांना व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते. साल्मन या तिन्ही गोष्टी पूर्ण करतो. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार आठवड्यातून 3 वेळा साल्मन खाणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी 10 दिवसाच्या आत पायांच्या ताकदीत आणि गतिशीलतेत 24% वाढ दर्शवली. विशेषतः गुडघे आणि मांड्यांच्या आसपासच्या स्नायूंमध्ये ही जलद सुधारणा अंतःस्नायू सूज कमी झाल्यामुळे आणि जेवणानंतर स्नायू प्रथिने संश्लेषणात वाढ झाल्यामुळे होते. वेगळ्या अभ्यासानुसार केवळ ओमेगा 3 सप्लिमेंट्स घेतल्यावर गतिशीलतेची समस्या असलेल्या ज्येष्ठांनी चालण्याच्या अंतरात आणि पायाच्या थकव्यांच्या स्कोअरमध्ये सुधारणा दर्शवली. साल्मन इतके प्रभावी का आहे? कारण त्यात असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स ए आणि डी हे थेट स्नायूंच्या पेशीमध्ये प्रवेश करतात आणि ताठरपणा आणि सूज वाढवणाऱ्या सायटोकाइन्सना कमी करतात. तर व्हिटॅमिन डी स्नायूंचे आकुंचन नियंत्रित करण्यास आणि पेटके टाळण्यास मदत करते आणि प्रथिने खराब झालेल्या तंतूंची पुनर्बांधणी करण्यास मदत करतात. उत्तम तयारीसाठी फार्ममध्ये वाढवलेल्या साल्मनऐवजी समुद्रातील साल्मन निवडा. लिंबू, औषधी वनस्पती आणि ऑलिव्ह ऑइल घालून बेक किंवा ग्रिल करा. गोड ग्लेज आणि तळणे टाळा. संध्याकाळच्या जेवणात फक्त 110 ग्रॅम साल्मन खाल्ल्यानेही सकाळी तुमच्या पायांना बरे वाटेल. तुम्हाला प्रत्येक पावलागणिक चांगले संतुलन, कमी ताठरपणा आणि खुर्चीतून उठताना अधिक ताकद जाणवेल. सक्रिय जीवनशैली राखू इच्छिणाऱ्या ज्येष्ठांसाठी साल्मन फक्त एक पौष्टिक जेवण नाही, तर ती एक रिकव्हरीची रणनीती आहे. नंबर 6. क्विनोवा. स्नायूंच्या वाढीसाठी सर्वात कमी ओळखल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी क्विनोवा एक आहे. विशेषतः अशा वृद्ध लोकांसाठी ज्यांना केवळ प्राणीजन्य प्रथिनांचे सेवन न करता मजबूत पाय हवे आहेत. क्विनोवा हे एक बी आहे, परंतु त्याला अनेकदा धान्य म्हटले जाते. हे वनस्पती आधारित अशा काही पदार्थांपैकी एक आहे ज्यात स्नायूंना वाढ आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली सर्व 9 प्रमुख अमिनो आम्ले आहेत. ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. क्विनोवामध्ये ही सर्व पोषक तत्वे असल्यामुळे ते एक संपूर्ण प्रोटीन आहे, तर बहुतेक वनस्पती आधारित आहारांमध्ये फक्त 1 किंवा 2 अमिनो आम्ले असतात. हे पायांच्या ताकदीसाठी विशेषतः फायदेशीर आहे, कारण ते प्रभावीपणे स्नायूंच्या पुनरुत्पादनास प्रोत्साहन देते आणि लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ई पुरवते. ही पोषक तत्वे तुमच्या हॅमस्ट्रिंग आणि क्वाड्रिसेप्स सारख्या मोठ्या स्नायूंमधील सूज, ऊर्जा उत्पादन आणि रक्ताभिसरण नियंत्रित करण्यास मदत करतात. जर्नल ऑफ द इंटरनॅशनल सोसायटी ऑफ स्पोर्ट्स न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार केवळ एका दिवसाच्या शारीरिक हालचालीनंतर ज्या प्रौढांनी रिफाईंड कार्बोहायड्रेट्स ऐवजी क्विनोवा खाल्ले त्यांनी स्नायूंची सहनशक्ती वाढल्याचे आणि वेदना कमी झाल्याचे सांगितले. एका वेगळ्या ब्राझिलियन अभ्यासानुसार ज्या ज्येष्ठांनी दुपारच्या जेवणात क्विनोवा खाल्ले त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी चालण्याच्या चाचण्यांमध्ये पांढरा ब्रेड किंवा भात खाणाऱ्यांच्या तुलनेत लक्षणीयरित्या चांगली कामगिरी केली. हे घडले कारण क्विनोवाचे पचन हळू होते, ज्यामुळे संध्याकाळपर्यंत ऊर्जेची पातळी टिकून राहते आणि त्यातील उच्च मॅग्नेशियममुळे रात्रीच्या वेळी स्नायूंमधील पेटके आणि झटके टाळण्यास मदत होते. उत्तम फायद्यासाठी शिजवण्यापूर्वी ते चांगले धुवा, जेणेकरून त्यातील कडवट सपोनिन निघून जातील.
नंतर ते पाणी किंवा कमी सोडियम असलेल्या ब्रॉथमध्ये मऊ होईपर्यंत शिजवा. ते अंड्या किंवा पालकासोबत नाश्त्याच्या बाउलमध्ये घालता येते, शिजवलेल्या भाज्यांमध्ये मिसळता येते किंवा तोंडी लावणे म्हणून सर्व करता येते. दुपारी किंवा संध्याकाळी सर्व्हिंग सेवन करा. काही तासातच पोषक तत्वे कार्य करण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे तुमच्या पायांना अधिक ऊर्जा, उत्तम समन्वय आणि चढण्यासाठी किंवा चालण्यासाठी अधिक जोर मिळतो. जे ज्येष्ठ लवकर बरे होऊ इच्छितात आणि पायांवर अधिक स्थिर वाटू इच्छितात त्यांच्यासाठी क्विनोआ एक हुशार आणि सोपा उपाय आहे. जर तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया बेल आयकॉनला दाबा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, जेणेकरून भविष्यातील असे व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. नंबर 7. बीट. बीट फक्त रंगीबिरंगी भाज्या नाहीत, ही फक्त रक्ताभिसरण वाढवणारी उपकरणे आहेत, जी काही तासात तुमच्या पायांच्या स्नायूंची भावना आणि कार्य बदलू शकतात. बीटमध्ये असलेले अपवादात्मक उच्च नैसर्गिक नायट्रेट हे त्यांच्या प्रभावीतेमागे आहे. जेव्हा तुम्ही बीट खाता तेव्हा तुमचे शरीर या नायट्रेट्सला नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित करते. हे रेणू तुमच्या रक्तवाहिन्या रुंद करतात आणि तुमच्या स्नायूंना, विशेषतः शरीराच्या खालच्या भागातील स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतात, जिथे वयानुसार रक्ताभिसरण मंदावते. खराब रक्तप्रवाह हे ज्येष्ठांच्या वयात जडपणा, ताठरपणा किंवा अशक्तपणा येण्याचे एक मुख्य कारण आहे. बीज तुमच्या स्नायूंना आकुंचन, रिकव्हरी आणि कार्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळवून निरोगी रक्ताभिसरण पुनर्जीवित करण्यास मदत करते. जर्नल ऑफ जेरोटॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वपूर्ण अभ्यासानुसार चालण्यापूर्वी बीटचा रस पिणाऱ्या ज्येष्ठांच्या चालण्याच्या वेगात आणि पायाच्या स्नायूंच्या कार्यक्षमतेत 19% वाढ झाली. हायपरटेन्शनमध्ये प्रकाशित झालेल्या आणखीन एका अभ्यासानुसार दररोज एक डोस बीटचा रस घेतल्याने 60 वर्षावरील व्यक्तींमध्ये रक्तदाब लक्षणीयरित्या कमी झाला आणि धम्म लवचिकता सुधारली. हे दोन घटक शरीराच्या खालच्या भागाची गतिशीलता वाढवतात आणि थकवा कमी करतात. चालताना किंवा पायऱ्या चढताना होणारे हे बदल किरकोळ नाहीत. सहभागींनी अधिक स्थिर, कमी वेदनादायक आणि अधिक उत्साही वाटत असल्याचे सांगितले. फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला कच्चे बीट खाण्याची गरज नाही. तुम्ही त्यांना वाफवून खाऊ शकता, ओव्हनमध्ये भाजू शकता किंवा इतर फळांसोबत मिसळून अगदी स्मूदी बनवून खाऊ शकता. सर्वात जलद परिणामांसाठी शुद्ध बीटरूटचा रस साखर न घातलेला आणि न पातळ केलेला वापरा. सकाळी सर्वात आधी किंवा व्यायामाच्या अर्धा तास आधी एक छोटा ग्लास प्या. परिणाम त्वरित दिसून येईल आणि तुमचे पाय हलके, अधिक प्रतिसाद देणारे आणि कमी थकलेले जाणवतील. व्यावसायिक खेळाडू स्पर्धेपूर्वी बीट खातात कारण ते अधिक प्रभावी आहे. ज्येष्ठांना जलद गतीने मजबूत आणि तरुण वाटण्यासाठी हा एक शक्तिशाली आणि नैसर्गिक मार्ग पाहिला आहे. हाडांचे सूप. पायांची ताकद वेगाने परत मिळवण्यासाठी हाडांचे सूप बोन ब्रोथक सर्वोत्तम पर्याय आहे. हे फक्त सूप नाही, तर हे एक सकेंद्रित पोषक घनद्रव्य आहे जे कोलेजन, जिलेटिन आणि अमिनो आम्ल, इलेक्ट्रोलाइट्स आणि दाहक विरोधी पदार्थांनी परिपूर्ण आहे. हे सर्व घटक तुमचे स्नायू, सांधे आणि संयोजी ऊतकांना म्हणजेच कनेक्टिव्ह टिश्यूज यांना मजबूत आणि बरे करतात. बोन ब्रोथ सांध्यांना वंगण घालते आणि पेशींच्या पातळीवर स्नायूंच्या तंतूंची पुनर्बांधणी करते. कोलेजन आणि प्रोलीन व ग्लायसिन यासारखी अमिनो आम्ले तुमच्या स्नायू ऊतकांची रचनात्मक मॅट्रिक्स बनवतात, सूज कमी करण्यास, बरे होण्यास आणि गतिशीलता वाढवण्यात मदत करतात. जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन अँड मेटाबॉलिझममध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार कोलेजन समृद्ध बोन ब्रोथ पिणाऱ्या प्रौढांनी 24 तासानंतर पायांच्या कार्यात लक्षणीय सुधारणा आणि वेदना कमी झाल्याचे पाहिले. तसेच एका आठवड्यात स्नायूंच्या ताकदीत आणि लवचिकतेत 36% वाढ झाली. एका वेगळ्या जपानी अभ्यासानुसार बोन ब्रॉथमधील मुख्य अमिनो आम्लांपैकी एक असलेल्या ग्लायसेनने श्रमानंतर वृद्ध प्रौढांमध्ये पायांच्या स्नायूंची पुनर्निर्मिती आणि रिकव्हरीचा वेग 40% पेक्षा जास्त वाढला, तोही एका केवळ वापरानंतर. या जलद रिकव्हरीचे कारण म्हणजे ब्रोथममधील पोषक तत्वे आधीच द्रव स्वरूपात विघटित झालेले असतात, ज्यामुळे शरीराला ते शोषून घेणे आणि त्वरित वापरणे सोपे होते. जे ज्येष्ठ बोन ब्रॉथचे सेवन करतात
ते अनेकदा काही तासातच कमी ताठरपणा, अधिक सहज हालचाल आणि चालताना अधिक आत्मविश्वासपूर्ण पावले टाकत असल्याचे सांगतात. उत्तम परिणामांसाठी घरगुती बोन ब्रोथ किंवा कुराणात वाढलेल्या चिकनच्या हाडांपासून बनवलेले उच्च गुणवत्तेचे दुकानातून आणलेले बोन ब्रोथ वापरा. जास्तीत जास्त पोषक तत्वे मिळवण्यासाठी ते सफरचंदाच्या विनेगर म्हणजेच पल्प साइड विनेगर, लसूण आणि औषधी वनस्पतीसह किमान 1 तास मंद आचेवर शिजवा. उत्तम परिणामांसाठी ते सकाळी रिकाम्या पोटी किंवा व्यायामानंतर लगेच गरम प्या. फक्त एका कपाने तुमच्या पायांना त्वरित पोषक तत्वांचा पुरवठा होईल, जे स्नायू आणि सांध्यांची दुरुस्ती करून त्यांना मजबूत बनवतील. ज्या ज्येष्ठांना पायात अशक्तपणा जाणवत आहे त्यांच्यासाठी बोन ब्रोथ फक्त एक आरामदायी जेवण नाही, तर ते वेगाने काम करणारे उपयुक्त स्नायू इंधन आहे. आता पाहूया सकाळी करावयाच्या 5 प्रभावी टिप्स. आपण चर्चा केलेल्या पदार्थांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी आपण 5 प्रभावी सकाळच्या टिप्स पाहणार आहोत. आजपासूनच हे छोटे बदल सुरू केल्यास तुमच्या शरीराला पोषक तत्वे लवकर शोषून घेण्यास, पायांचे दुखणे लवकर कमी करण्यास आणि प्रत्येक जेवणाला मजबूत पायांसाठी एक खरे रिकव्हरी साधन बनवण्यात मदत होऊ शकते. नंबर 1. पहिली टीप, सकाळी रिकाम्या पोटी बीट किंवा टारटचेरी ज्यूसने सुरुवात करा. या दोन्ही पेयांमध्ये शक्तिशाली दाहक विरोधी आणि रक्ताभिसरण वाढवणारे गुणधर्म आहेत. सकाळी काहीही खाण्यापूर्वी ते प्यायल्याने तुमच्या रक्तात नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढते, ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या रुंद होतात आणि स्नायूंना ऑक्सिजन पुरवठा सुधारतो. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमचे पाय अधिक गतिशील, कमी ताठर आणि ऊर्जेने भरलेले असतील. एका तासाच्या आत फक्त 180 ते 240 मिली साखर न घातलेला ज्यूस ताठरपणा लक्षणीयरित्या कमी करेल आणि हालचाल सुलभ करेल. नंबर 2. दुसरी टीप, तुमच्या प्रथिनांसोबत नेहमी मसूर डाळ किंवा क्विनोआ सारखे स्लो कार्ब खा. तुमच्या स्नायूंना फक्त प्रथिनांची गरज नसते, तर ती प्रथिने योग्यरित्या वापरण्यासाठी त्यांना स्थिर ऊर्जेची गरज असते. जेव्हा तुम्ही साल्मन बोन ब्रोथ किंवा पालकासोबत क्विनोआ किंवा मसूर डाळीसारखे हळू जळणारे कार्बोहायड्रेट्स खाता, तेव्हा तुमचे शरीर पुढील काही तासांपर्यंत ऊर्जा सोडत राहते. हे चालताना, उभे राहताना किंवा पायऱ्या चढताना रिफाइंड कार्बोहायड्रेट किंवा साखरेमुळे होणारा थकवा टाळते. नंबर 3. तिसरी टीप, सकाळी फिरायला जाऊन आल्यावर किंवा हलका व्यायाम केल्यावर 20 मिनिटांनी गरम बोन ब्रोथ हे गेम चेंजर ठरू शकते. कोणत्याही प्रकारच्या शारीरिक व्यायामानंतर तुमचे स्नायूंचे तंतू कोलेजन आणि अमिनो आम्ल शोषण्यासाठी अधिक तयार असतात. या व्यायामानंतरच्या काळात गरम बोन ब्रोथ मधील पोषक तत्वे त्वरित स्नायूंच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करू शकतात. बोन ब्रोथ मधील ग्लायसिन, प्रोलीन आणि जलचर संयोजी ऊतकांना बरे करण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. नंबर 4. चौथी टीप, पायात पेटके येत असल्यास दिवसाची सुरुवात भिजवलेल्या भोपळ्यांच्या बियांनी करा. जर पाय जड किंवा आखडलेले वाटत असतील तर भिजवलेल्या भोपळ्यांच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. ही खनिजे स्नायूंना योग्यरित्या आकुंचन पावण्यासाठी आवश्यक असतात. त्यांना रात्रभर भिजवल्याने पचन सुलभ होते आणि खनिजांचे शोषण रोखणारे फायटिक ऍसिड निघून जाते. नंबर 5. पाचवी टीप, तुमच्या नाश्त्यामध्ये थोडा शिजवलेला पालक समाविष्ट करा. पालकामध्ये असलेले नायट्रेट्स तुमच्या पायांमधील रक्तप्रवाह सुधारतात. त्याला शिजवल्याने खनिजांचे शोषण सोपे होते, त्यामुळे थोडा पालक देखील मोठा परिणाम करू शकतो. त्याला अंड्यामध्ये किंवा क्विनोआमध्ये घालून खा. सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही आत्ताच अशा 8 पदार्थांबद्दल जाणून घेतले आहे, जे फक्त स्नायू बनवण्यापेक्षाही अधिक काही करतात. ते अवघ्या 12 तासात कामाला लागतात. ही केवळ मार्केटिंग नाही, हे क्लिनिकल विज्ञान आहे. प्रत्येक पदार्थ वेगळ्या भागावर काम करतो. भोपळ्याच्या बियांमधील मॅग्नेशियम पासून ते टारटचेरी ज्यूसच्या सूज कमी करण्याच्या क्षमतेपर्यंत, बीटच्या रक्तप्रवाह वाढवण्याच्या आणि बोन ब्रोथच्या कोलेजन चार्ज रिकव्हरीपर्यंत एकत्र केल्यावर ते तुमच्या शरीराच्या खालच्या भागाची स्थिरता परत मिळवण्यासाठी, थकवा कमी करण्यासाठी आणि खरी ताकद परत मिळवण्यासाठी एक योग्य योजना प्रदान करतात. पायांचा अशक्तपणा नेहमी वयामुळे नसतो. अनेकदा ही
पोषणाची, रक्ताभिसरणाची किंवा रिकव्हरीची समस्या असते. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टी वेगाने दुरुस्त करता, तेव्हा तुमचे पाय प्रतिसाद देतात. तुम्हाला चालताना अधिक ताकद जाणवते, तुम्हाला हलके वाटते, तुम्हाला निर्भयपणे फिरण्याचा आत्मविश्वास मिळतो. आणि याची सुरुवात तुमच्या ताटात तुम्ही काय ठेवता यापासून होते. हे तुमचे आव्हान आहे. या 8 पदार्थांपैकी एक निवडा आणि आजच वापरून पहा. सकाळी तुमच्या पायांची स्थिती तपासा. तुम्हाला कदाचित अधिक नियंत्रण, जास्त संतुलन आणि कमी ताठरपणा जाणवेल. मग दुसरा पदार्थ वापरून पहा. त्यांना एकत्र करा. एका वेळी एक घास तुमच्या रिकव्हरीवर काम करा. आता तुमची वेळ आहे. या पदार्थांपैकी कोणता पदार्थ वापरण्यासाठी तुम्ही सर्वात जास्त उत्सुक आहात? आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक बटन दाबा, जेणेकरून इतर ज्येष्ठांनाही जीवन बदलणारी माहिती मिळू शकेल. तुमची ताकद, स्थिरता आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी विज्ञानावर आधारित अधिक सल्ल्यासाठी सबस्क्राईब करा. तुमचे पाय तुमचा आधार आहेत, त्यांना योग्य आहार द्या. ते तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षाही पुढे घेऊन जातील. धन्यवाद.